नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी उन्हाळा वाळवण यातला एक प्रकार म्हणजे आज आपण बनवणार बटाट्याचे चिप्स। खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। एकेकांचे बटाटे हे तळल्यानंतर खूप काळपट पडतात किंवा आपण वाळत घातल्यानंतर सुद्धा ते खूप काळे दिसतात। तर ते कशा पद्धतीने बनवायचे जेणेकरून ते एकदम पांढरे शुभ्र होतील आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतील। तर अशा पद्धतीने आपण बनवायचे। चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागतील बटाटे। तर मी बटाट्याची क्वांटिटी अजिबात सांगणार नाही, ती तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती करायचे आहेत तितके तुम्ही घेऊ शकता। तर मी इतके बटाटे घेतलेले आहेत। तर हे बटाटे स्वच्छ धुवायचे आणि यांची पहिल्यांदा साल काढून घ्यायची। तर बटाटे थोडेसे मोठ्या आकारचे असले तर बरे पडतील जेणेकरून चिप्स सुद्धा असे मोठे होतील तळल्यानंतर। पण छोटे बटाटे घेतले तरी सुद्धा चालतील, पण मोठे बटाटे हे जास्त सोयीस्कर ठरतात। तर त्यानुसार आपण आता हे बटाट्याचे साल काढून घेऊया। तर याच पद्धतीने आपण सर्व बटाट्यांचे साल पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि साल काढून झाल्यानंतर आपल्याला बटाट्यासाठी हे बटाट्याचे साल काढल्यानंतर हे साईडला असेच न ठेवता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे बटाटे टाकून ठेवायचे जेणेकरून ते काळपट पडणार नाहीत। तर जर तुम्ही साल काढून बटाटे असेच ठेवले तर ते काळे पडू शकतात। तर मी त्यासाठी एक वेगळ्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे। तर त्यामध्ये साल काढायचं आणि बटाटे आपण त्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचे। चला तर मग पटकन आपण या बटाट्याची साल काढून घेऊया। आणि त्यानंतर माझे साल काढून झालेले आहेत बटाट्यांचे, ते मी ह्या पाण्यात ठेवलेले आहेत। आणि आता आपले मस्त असे साल काढून झाल्यानंतर आपण दुसरी एक बुट्टी घेतलेली आहे, तर ती आपण घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण चिप्स पाडून घ्यायचे या बटाट्यांच्या। आता तर मी चिप्सचा साचा घेतलेला आहे, तर हे पातेलं आपण साईडला ठेवून देऊया आणि आता बटाट्याचे चिप्स पाडायला सुरू करूया। तर या पद्धतीने आपण आता बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर असे अजिबात चिप्स पाडायचे नाहीयेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल। तर तुम्ही या पद्धतीने बघू शकता। या पद्धतीने आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळसर असे अजिबात न करता या पद्धतीने। चला तर मग सर्व बटाट्यांचे चिप्स याच पद्धतीने करून घ्यायचे। चिप्स होतील तसे आपण पाण्यामध्ये टाकायचे, कारण ते काळे पडण्याची शक्यता असते। त्यामुळे चिप्स होतील तसे आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे। तर हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू ठेवायची आणि पटपट चिप्स करायचे, पाण्यामध्ये टाकून द्यायचे। चला तर मग या पद्धतीने आपले सर्व बटाट्यांचे चिप्स पाडून झालेले आहेत। तर आता पुढची प्रोसेस अशी आहे की हे पाणी आता 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला। हे पाणी बदलायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बटाट्याचे जे चिप्स ठेवलेले आहेत ते पाणी 2-3 वेळा बदलून घ्या। त्यानंतर पाणी बदलायचं कारण असंच की बटाटे आपले मस्त असे पांढरे शुभ्र दिसले पाहिजेत, त्याच्यामधील जे स्टार्च आहे ते सुद्धा गेलं पाहिजे। आणि त्यानंतर मग त्याच्या पुढची प्रोसेस की आपण एक तुरटीचा एक छोटासा खडा घ्यायचा आणि तो ह्या पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। ह्यामध्ये अजिबात टाकायचं नाहीये, फक्त आपल्या हातात धरून तो आणि त्यानंतर हे फिरवून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक पातेले घेतलेले आहे, त्याच्यामध्ये हे पूर्ण बटाटे भिजतील इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाका, तुम्ही अंदाजानुसार मिठाचा वापर करा। आणि त्यानंतर हे जे बटाट्याचे आपण चिप्स रात्री भिजत घातलेले होते तुम्ही बघू शकताय, मस्त असे पाण्यामध्ये होते। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर ही प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे। पाण्याला छानशी उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि हे चिप्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि फक्त 4 मिनिटं आपल्याला हे यामध्ये ठेवायचं आहे, कारण खूप जास्त शिजायला पण नको आणि खूप कमी सुद्धा शिजायला नको। तर फक्त 4 मिनिटापर्यंत हे ठेवून द्या ह्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। तर या पद्धतीने आपण मस्त असं हे शिजायला ठेवून देऊया। आता चला तर
एक 4 ते 5 मिनिटं फक्त लागतात आपल्याला आणि त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि आपलं मस्त असे हे तयार झालेले आहेत. तर हे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून गरम पाणी निघून जाईल आणि आपल्याला बटाट्याचे चिप्स हे बाहेर वाळत घालताना इझी जाईल. तर मी बाहेर एक कापड अंतरलेला आहे, तुम्ही कागदाचा सुद्धा वापर करू शकता प्लास्टिकच्या. आणि त्यानंतर आता आपण तर हे चिप्स आपल्याला बाहेर उन्हातच वाळत घालायचे आहेत. चला आता मग पटपट पटपट आपण हे वाळत घालूया आणि एकमेकावर अजिबात हे चिप्स घालायचे नाहीयेत. तर या पद्धतीने थोडेसे अंतर सोडून आपल्याला मस्त असे चिप्स वाळवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी या पद्धतीने मस्त असे हे चिप्स वाळत घातलेले आहेत. तर 2 ते 3 दिवसात हे चिप्स वाळून मस्त होतात. तर या पद्धतीने ते वाळून तयार झालेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये आपण तळूया. तर बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त कसले पांढरे शुभ्र आपले हे चिप्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण ह्या टिप्ससह ही रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही पण हे उन्हाळी वाळवण खूप साध्या सोप्या आणि एकदम भारी पद्धतीने घरी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.